स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाला पुन्हा घेऊन येत आहोत. महाराष्ट्राचा भूगोल आपण डिस्कस करणार आहोत. याच्या आधी आठवत नसेल तर किंवा आठवत असेल तर आपण कंबाईनचं एक मॅरेथॉन सेशन घेतलं होतं. 3 तासांचं मॅरेथॉन सेशन होतं. 3 तासामध्ये कंबाईनचे तुम्हाला जेवढेही प्रश्न होते तेवढे सगळे सुटले असतील. आपण ते सगळं त्याच्यामध्ये कव्हर केलं होतं. ओके. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राची बॅच पण घेतो. ज्ञानदीपच्या ॲपवर उपलब्ध आहे. आपली 2 महाराष्ट्रांची पुस्तकं आहेत महाराष्ट्रावर आधारित. महाराष्ट्राचा भूगोल या पुस्तकाचा खूप फायदा झाला असेल तुम्हाला कंबाईनला. कंबाईनमध्ये 2-3 प्रश्न स्पेसिफिकली आलेले आहेत, बाकीच्या पुस्तकांमध्ये ते सापडत नाही. ओके. ते कोणते ते आपण बघणार आहोत. तर याचा पॅटर्न कसा आहे, ज्यांना माहीत आहे त्यांना ठीक, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी याच्यामध्ये आपण थीमॅटिक मॅप्स घेतलेले आहेत आणि त्याला सपोर्टिंग ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तिथे घेतलेल्या आहेत. 5-6 पुस्तकांचा सार याच्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. ओके. याचा फायदा तुम्ही नवीन सुरुवात करणार असाल तरी होतो, तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर खूप जास्त फायदा याचा होतो. 2-3 तासांमध्ये रिव्हिजन होते. आणि फक्त जर मॅप्स हवे असतील तर आपण ज्ञानदीप महाराष्ट्राचा ॲटलास हे या बुकमध्ये तुम्हाला फक्त मॅप्स मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर कंबाईनमध्ये नेमकं काय झालं होतं, कंबाईनचे तुम्ही क्वेश्चन जर सोडवले तर कंबाईनमध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न चुकलेले आहेत. मग याच्यावरून आपण शहाणं काय व्हायचं, आपलं काय ॲनालिसिस करायचं याचा थोडासा विचार करा. एक्झाम बऱ्याच आहेत या वर्षामध्ये. आयोगाचा पॅटर्नमध्ये थोडा शिफ्ट आपल्याला दिसतो. क्वेश्चन्स जे विचारत आहेत त्याच्यामध्ये थोडासा शिफ्ट आहे. आपली स्ट्रॅटेजी त्या पद्धतीने ॲडजस्ट करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. आलेले क्वेश्चन्स एकदा गो थ्रू करून घेऊयात आणि त्याचबरोबर आपल्याला नेमकं काय करावं लागेल, आता आपली स्ट्रॅटेजी कशी ॲडजस्ट करावी लागेल याच्याविषयी थोडंसं डिस्कशन घेऊ. संयुक्त परीक्षा 2021 महाराष्ट्राचा भूगोल आपल्या बुकमधून हे 9 प्रश्न आलेले आहेत. याच्यामध्ये कोणता प्रश्न आणि कोणत्या पेजवरून आलेला आहे या संदर्भात टेबल आहे. वाटल्यास व्हिडिओ स्टॉप करा आणि एकदा डिटेलमध्ये बघून घ्या. सुरुवात करूयात. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? इथं सर्वांचं कन्फ्युजन झालं. काय कन्फ्युजन झालं सांगू शकाल? सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग एवढंच तुम्ही वाचलं, भारत वाचलाच नाही. झालंय, बऱ्याच जणांचं झालं. ओके. क्वेश्चन नीट वाचा. क्वेश्चन सिम्पल आहे, ॲन्सर अवघड जातं. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी मी सांगितली होती बघा. जिथं प्रश्न सोपा आहे तिथं उत्तर अवघड आहे, जिथं प्रश्न अवघड आहे तिथं उत्तर सोपं आहे. कन्फ्युजन करण्यासाठीच हा प्रश्न विचारलेला आहे. खूप सिम्पल प्रश्न आहे हा, तरीही आयोगाने विचारला आहे. कशासाठी? आपण जी माती खाल्ली ती माती खाण्यासाठीच तो आयोग तशा पद्धतीने प्रश्न विचारतो. क्लिअर? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग काय उत्तर आहे याचं आयोगाची? की या गोष्टी आहेत, आपल्याला उत्तर डिस्कस करायचे नाहीत. आपण क्वेश्चन्स कशा पद्धतीने ते विचारतायत हे आपल्याला बघायचं आहे. आपलं पुस्तकातलं पेज नंबर 204 असेल तर काढून घ्या. त्याच्यामध्ये टेबल आहे बघा, सरळ टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. भूगोलाचा अभ्यास टेबल फॉर्मॅटमध्ये करा हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. खूप सिम्पल आहे बघा. आणि चार्टमध्ये सुद्धा आयोग जर क्वेश्चन डिझाईन करत असताना एखादा चार्ट बघत असेल ना तर पहिला 2-3 पॉईंट्सवरच विचारतो. अख्खा चार्ट करण्याची, एक टेबल पाठ करण्याची गरज नसते. पहिले 2-3 पॉईंट गो थ्रू करून घ्या. आपण जर आपलं पण डोकं तिथं लावायला शिका आता. ओके. पहिल्या 2-3 पॉईंटवरच प्रश्न असतो. काय इथं तर पहिलाच पॉईंट आहे बघा, तो NH44 एकूण लांबी 3745 किलोमीटर, भारतातला सर्वात लांबीचा महामार्ग आहे. या प्रश्नातनं आपण काय शहाणपण शिकायचं की जेवढं शक्य आहे, जिथं शक्य आहे तिथं टेबल फॉर्मॅटमध्ये किंवा चार्ट फॉर्मॅटमध्ये डेटा आणा. या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तुम्ही दुसऱ्या एखाद्या पुस्तकाशी कम्फर्टेबल असाल तर असं थोडंसं वर्कआउट करा. नोट्स तुमच्या पण वर्कआउट करण्याचा प्रयत्न करा. क्लिअर? दुसरा प्रश्न, औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. आता तुम्हाला जर कंबाईनचं लेक्चर, मॅरेथॉन लेक्चर बघितलं असेल तर हा क्वेश्चन मी स्पेसिफिकली सांगितलं आहे बघा, जोड्या लावांचा.
या टॉपिकवर ज्यावेळेस आपण पोहोचलो होतो त्यावेळेस तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं होतं अशा पद्धतीनं प्रश्न येईल, अशाच पद्धतीनं प्रश्न आला. क्लिअर होते? जोड्या लावा हा आयोगाचा पॅटर्न आहे. आयोगानं बरेचसे प्रश्न जोड्या लावा स्वरूपामध्ये विचारलेले आहेत. कारण याचा फायदा काय होतो, एकाच क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या फॅक्ट्स त्यांना विचारायची हे असते, त्यांना स्कोप मिळतो 4 फॅक्ट्स विचारण्याचा, बरोबर. आणि तुमचं नॉलेज पण चेक होतं ना. सिंगल क्वेश्चन आणि ह्याच्यामध्ये या क्वेश्चनमध्ये हा फरक पडतो. आयोगानं याच्यावर फोकस जास्त केलेला आहे, सांगण्याचा उद्देश आहे. त्यामुळं जोड्या लावाचा थोडासा व्यवस्थित अभ्यास करायला सुरुवात करा किंवा बरेचसे जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. क्लिअर? मग याच्यामध्ये सिम्पल आहे, नागपूर बुटीबेरी या एका ह्याच्यावरनं उत्तर निघत असेल बघा. ठीक आहे. हा क्वेश्चन सोडवत असताना, हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सगळं माहीत नसेल तरीही चालेल. तुम्हाला एक गोष्ट जरी माहीत असेल तर त्याच्यावरनं सुद्धा उत्तर निघतं, हे लक्षात घ्या. ही मेंटॅलिटी थोडीशी आत्ताच डेव्हलप करा. पेपरमध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, ठीक आहे, येत नाही आहे किंवा वाचल्या वाचल्या ब्लँक होऊन जातं आणि त्याच्यामध्ये आपले पहिले 2-3 प्रश्न गेलेले असतात, पुढचेही 2-3 प्रश्न जातात. जोड्या लावाच्या फॉर्मॅटमध्ये हा एक फायदा खूप महत्त्वाचा आहे की एका पॉईंटवर देखील आपल्याला उत्तर काढता येतं. आता कंबाईनच्या एकूणच एक्झाममध्ये जर बघितलं आपण तर एका पॉईंटवर बरीचशी उत्तरं निघतात. तुम्हालाही ते ऑब्झर्व झालं असेल. ठीक आहे. आपल्या याच्यामध्ये दिलेलंच आहे बघा ते. आपल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, औरंगाबाद शेंद्रा, बिडकीन शेंद्रा औरंगाबाद. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन ऑरिकविषयी माहिती विचारली. आता ऑरिकविषयी बऱ्याचशा पुस्तकांमध्ये माहिती नाही आहे. ऑरिक हे करंट बेस्ड क्वेश्चन होता हा. ठीक आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर माहीत असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रियल सिटीज डेव्हलप करणार आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 सिटीज तयार होत आहेत. पहिलं औरंगाबादची सिटी, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी. दुसरं पुण्यामध्ये खेडची इंडस्ट्रियल सिटी. या स्पेसिफिक क्वेश्चन होता, आपण ते बुकमध्ये कव्हर केलेलं आहे आणि पुस्तकामध्ये आपण वेगवेगळ्या इमेजेस पण टाकलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड. ऑरिक तुम्हाला माहीतच नसेल काय आहे तर थोडंसं अवघड जातं, त्यासाठी या इमेजेस टाकलेल्या आहेत. त्या इमेजेसमधून फायदा होतो. ओके. बऱ्याचशा गोष्टी फक्त इमेज बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला काय म्हणतात क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मदत होते. ऑरिकमध्ये दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. DMICचा भाग आहे. DMIC अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्प, त्याच्यामध्ये आपण ऑरिक घेतलेला आहे. या एका पॉईंटवर उत्तर सुटते. क्लिअर होतं? मला सांगायचं हेच आहे की एक पॉईंट तुम्हाला माहीत असू द्या, तुम्हाला उत्तर सुटते. फक्त तुमचा स्कोप वाढवा, अभ्यासाचा स्कोप वाढवा. क्लिअर? पुढचा प्रश्न जनगणनेविषयी आहे. जनगणना प्रत्येक एक्झाममध्ये ती विचारलीच जाते. पॉप्युलेशन कंबाईन असेल तर महाराष्ट्राची पॉप्युलेशन, राज्यसेवा असेल तर भारताची पॉप्युलेशन, या 2 टॉपिक्स तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत. हे टॉपिक करत असतानाची स्ट्रॅटेजी तुम्ही काय ठेवायची, स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आहे. जो काही जनगणनेचा किंवा सेन्सस आहे, आपली इंडियन सेन्सस जी आहे, त्याचा जो टेबल आहे ना, त्या टेबलचा तुम्ही अभ्यास करा. त्या टेबलचा अभ्यास करून एक ब्लँक चार्ट घेऊन स्वतः स्पॉटिंग करा किंवा स्वतः त्याच्यामध्ये आकडे टाकायला सुरुवात करा. याला वेळ जातो, डाऊट, म्हणजे याच्यामध्ये डाऊट नाही आहे, या गोष्टीला खूप वेळ जातो, पण केलेल्या गोष्टी तुम्हाला खूप काळासाठी लक्षात राहतात. क्लिअर होतं? थोडीशी मोठी स्ट्रॅटेजी आहे पण याला ऑप्शन नाही आहे. टेबलचा अभ्यास करा. टेबलचा अभ्यास करता म्हणजे तुम्ही स्वतःचे तिथं काहीतरी इनपुट्स देताय. नुसतं दिलेला डेटा वाचू नका. दिलेल्या गोष्टी एखाद्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या नोट्समध्ये दिलेलं असतं की महाराष्ट्रातले हे नागरीकरणाचे जिल्हे पहिले 5 शेवटचे 5 दिलेले असतात. आपण ते वाचतो आणि विसरून जातो. असं होतं. मग टेबल जर घेतला, टेबलमध्ये हे प्रश्न आपण स्वतःच डिझाईन करायचे की बाबा ह्याच्यामध्ये पहिले 5 कोणते आहेत, अर्बनायझेशनचे जिल्हे शोधात येतं. स्वतःचा टाईम इन्व्हेस्ट करा आणि ते तुम्हाला जास्त काळासाठी लक्षात राहील. क्लिअर? सोपे बघा, आपल्या पुस्तकामध्ये आहेत. सरळ सरळ दिलेलं आहे आपण इथं. या शेवटचं महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. शेवटच्या 5 जिल्ह्यामध्ये कोण येतं नागरीकरण, जलसिंचन योजना आणि त्याचे जिल्हे. पुढचा प्रश्न
जलसिंचन योजना आणि त्याचे जिल्हे. पुन्हा आलं बघा, जोड्या लावा. खूप जास्त जोड्या लावा विचारलेले आहेत. इतिहासाच्या सुद्धा विचारलेत, भूगोलाच्या सुद्धा विचारलेले आहेत. जोड्या लावावर त्यांचा फोकस जास्त राहील या वर्षाच्या एक्झाममध्ये, हे लक्षात घ्या. सिम्पल आहे, याच्यामध्ये काय जास्त अवघड नाही आहे. नांदेड विष्णुपुरी क चं 2 क चं 2 आहे. टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. टेबलला जोडूनच नकाशा दिलेला आहे. नकाशामध्ये सुद्धा आपण ते जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. ओके. पुढचा प्रश्न, गोदावरीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दाखवा. आता हा प्रश्न तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये अशा फॉर्मॅटमध्ये मिळणार नाही. तिथं आपलं डोकं आपल्याला लावावं लागेल. क्लिअर. नकाशा सारखा तुम्ही बघत असाल ना, तर तुमचं काहीतरी लॉजिक डेव्हलप झालेलं असतं आणि त्याच्यावरून आपण ते उत्तर काढतो. ही स्ट्रॅटेजी सुद्धा इथून पुढे वापरायला सुरुवात करा. सरळच्या सरळ पुस्तकातले आहे तसे प्रश्न येणार नाहीत. आता तिथं तो जो क्वेश्चन सेट करणारा व्यक्ती आहे तो स्वतःचं काहीतरी डोकं लावेल तिथं आणि थोडंसं फिरवून विचारण्याचा प्रयत्न करेल. क्लिअर. नकाशांचा वापर करा. नकाशांमध्ये आपल्याला थोडंसं जजमेंट येतं की ही नदी थोडीशी लांब आहे, ही थोडीशी बारीक आहे. ओके. आकडे माहीत असतील खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना हे आकडे पाठ होतात ही लोकसंख्या एकूण 100% 1 ते 2% एवढी असते. ओके. राहिलेल्या मँगो पीपलनी काय करायचं, मँगो पीपलनी अशा पद्धतीनं काहीतरी डोकं लावायचं, लॉजिक लावा. सेम लॉजिक इथं सुद्धा लावता येईल आपल्याला. मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या, तुम्ही खाड्यांचा व्यवस्थित नकाशा बघितला असता, पहिल्या 2-3 शेवटच्या 2-3 जरी केल्या असत्या तरी तुम्हाला हे उत्तर मिळून गेलं असतं. बघा. क्लिअर होते. काय, पहिली डहाणूची सर्वात वरची खाडी डहाणूची, दत्तीवऱ्याची खाडी आहे. सगळ्यात शेवटची तेरेखोलची खाडी आहे. डहाणू, तेरेखोल आणि दत्तीवरी उडवून टाका, याच्यामध्ये एकच ऑप्शन शिल्लक राहतो. ओके. सगळं माहीत नसेल तरी चालतंय, जे माहीत आहे ते नीट माहीत करा, नीट त्याला अंडरस्टँड करून घ्या, त्याला व्यवस्थित प्रोसेस करा. कोणताही नकाशा किंवा कोणताही टेबल पाठ करत असताना पहिल्या 4 गोष्टी, शेवटच्या 4 गोष्टी आधी लक्षात ठेवायचं. कम्पॅरिझनला आपल्याला सोपं जातं. सेम लॉजिक इथं लावता येतं. क्लिअर. त्रिवार्तांचं क्लासिफिकेशन त्यांनी विचारलेलं आहे. पश्चिम किनारपट्टी म्हणजे आपला महाराष्ट्राचा प्रदेश येतो. AM या स्वरूपामध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं हवामान आहे तुम्हाला आता काहीच माहीत नाही असं कन्सिडर करून चला. तुम्ही त्रिवार्ता कधीच वाचलेलं नाही. ओके. त्रिवार्ता पहिल्यांदा तुम्ही पेपरमध्ये वाचताय. अशा वेळेस डोकं कसं लावायचं, काय लॉजिक लावायचं. काय विचारलं त्यांनी, पश्चिम किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचं हवामान आहे. पश्चिम किनारपट्टी महाराष्ट्राची कोणती येणार, कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टीवर कोणतं वातावरण हवामान आहे, मान्सूनचं हवामान आहे. समजतंय. लॉजिक अशा पद्धतीनं लावा. जे तुम्हाला माहिती आहे ते वर्कआउट करण्याचा प्रयत्न करा, त्याला प्रोसेस करा आणि त्याच्यावरनं उत्तर काढा. मान्सून सिंपल आहे ना. त्याच्यानंतर महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती पाऊस पडतो. प्रश्न अवघड आहे, प्रश्न सोपा आहे पण उत्तर अवघड आहे. प्रश्न सोपा आहे, सिंपल 1 लाईन क्वेश्चन आहे, पण इथं तुम्हाला स्पेसिफिक माहिती पाहिजे. ओके. स्पेसिफिक माहिती किती, एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी 85% पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून. 85 निघालं उत्तर. तुम्हाला सगळं दिलेलं आहे बघा. इथं मला सजेस्ट करावं वाटतं किंवा मी सजेस्ट करतोय, व्यवस्थित ऐकून घ्या. काय, आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक रेफर करा. आपलं पुस्तक नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे. पुस्तकामधलं कोणतंही स्टेटमेंट तुम्ही उचललं तर ते नो नॉनसेन्स असणार आहे. म्हणजे काय, त्याच्यावर काहीतरी प्रश्न डिझाईन होऊ शकतो, अशा पद्धतीनंच ते पुस्तक डिझाईन केलेलं आहे. क्लिअर होते सर्वांना. या गोष्टींचा थोडासा विचार करा. नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे. रिव्हिजनला हे पुस्तक खूप चांगलं आहे. तुमची 2 ते 3 तासांमध्ये रिव्हिजन होऊ शकते. 10 मार्कांची जर तुम्हाला 2 तासांमध्ये मिळणार असतील 10 मार्क, तर कॉस्ट बेनिफिट खूप चांगला आहे हा 10 मार्कांसाठीचा. लक्षात येतोय. 2 तासामध्ये तुम्ही 10 मार्क सिक्युअर करताय स्वतःचे. या गोष्टींचा थोडासा विचार करा आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही इतर विषयांना सुद्धा वापरा. क्लिअर होत आहे. बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं तुमचं सोर्स मटेरियल वापरा, जिथं कमी वेळेमध्ये तुमचं रिव्हिजन चांगलं होईल आणि त्यातनं तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळतील.
खूप मोठं 1000 पानाचं पुस्तक वाचत बसू नका. समजतंय? इतिहासासाठी ही स्ट्रॅटेजी लावू शकतो. 1000 पानाचं पुस्तक तुम्ही इनिशियल फेजमध्ये वापरा, समजून घेण्यासाठी वापरा सगळा इतिहास, पण पेपरच्या आधी तुम्ही ते नाही करू शकत. रिव्हिजन 1000 पानाचं रिव्हिजन कसं करणार? इज इट पॉसिबल? समजतंय? सोर्सेस थोडेसे असे आयडेंटिफाय करा. बरेचसे लोक आता मेन्सला जाणार आहात. मेन्सला जाण्याआधी एक स्ट्रॅटेजी अशी ठेवा, सिलेबसला थोडेसे आजूबाजूचे आपले जे हुशार मित्र असतात ते, शिक्षक, एखादा ऑफिसर ओळखीचा असेल तर तो, या सगळ्यांना भेटा. थोडासा वेळ जाईल, 4 दिवस वेळ जाऊ द्या, या सगळ्यांना भेटा. सगळ्यांकडून सोर्स मटेरियल विचारून घ्या. सोर्स मटेरियल विचारल्यानंतर जे कॉमन येते ते बाजूला काढा, एकदा गो थ्रू करून घ्या आणि 1-2 गोष्टी विकत घ्या त्याच्यामधल्या. समजते? जमवा ते आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. घेतलं पुस्तक आणि अभ्यास सुरुवात केला, ही स्ट्रॅटेजी प्रिलिम्सला चालते, मेन्सला चालत नाही. राज्यसेवा मेन्सचा विचार केला तर सिलेबसला धरून पुस्तक वाचा, पुस्तकाला धरून सिलेबस बघत बसू नका. याच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. राज्यसेवेला कोणत्याच एका पुस्तकामधून तुमचा अख्खा विषय होणार नाही. क्लिअर होतंय? याच्यासाठी तुम्हाला 4 पुस्तकं वापरावी लागणार आहेत. 4 पुस्तकं. मग आता 4च्या 4 100% वाचणार का तुम्ही पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत? नाही. 4 पुस्तकं घ्या, सिलेबस समोर ठेवा, सिलेबसमधला XYZ पॉईंट आहे तो त्या पुस्तकामधून वाचा. अशा पद्धतीनं अभ्यास हा करा. आता प्रिलिम्सला वेगळ्या स्ट्रॅटेजीने करता येऊ शकतो, मेन्सला ही स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागते. त्याच वेळेस तुमचा 100% सिलेबस कव्हर होणार आहे. लक्षात घ्या, राज्यसेवा मेन्ससाठी हे खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे आणि अशा पद्धतीनंच जावा. बरेचसे मुद्दे सुटतात, वेळ कमी पडतो, 2 महिने राहिलेत, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या बुकमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचं सर्व कव्हर केलेलं आहे. MPSCच्या जेवढ्या काही एक्झाम असतील त्या सगळ्या एक्झामला हे बुक चालतं. कंबाईन असेल, कंबाईन बी, गट ब, गट क असेल, त्याच्यानंतर टेक्निकल एक्झाम आत्ता आहेत, त्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं, आटोपशीर पद्धतीनं कव्हर होतं. थोड्याच गोष्टी दिलेल्या आहेत ज्या एक्झामला विचारल्या जाणार आहेत. फापट पसारा काहीही नाही आहे. खूप कमी वेळेमध्ये ते पुस्तक वाचून होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नकाशे खूप सुंदर आहेत बघा. ठीक आहे, ज्यांनी ते मॅरेथॉनचं लेक्चर केलं असेल त्यांना माहीत आहे, नकाशांमध्ये बराचसा डेटा किंवा बरीचशी माहिती आपण तिथं दिलेली आहे. तुम्हाला पूर्ण पेज वाचत बसण्याची गरज नाही आहे. एकदा नकाशा बघितला तरी चालतं. झोपताना नकाशा बघा, सकाळी उठल्यावर नकाशा बघा, बोर झाल्यानंतर नकाशा बघा, चहा पित असताना मोबाईलमध्ये नकाशा बघा. अभ्यास होण्याशी मतलब आहे, तो कसाही करा. ठीक आहे. थीमॅटिक मॅप्स दिलेले आहेत. याच्या आधीच्या एक्झाम बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे टेकड्या बिकड्या विचारले होते बघा. ओके, दर केसावर क्वेश्चन होता. कोणत्या एक्झाममध्ये होता आठवतंय का? आठवतंय तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही योग्य ट्रॅकवर आहे. आठवत नसेल तर ॲनालिसिसला तुम्ही कमी पडताय. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस व्यवस्थित करा आणि मगच अभ्यासाला सुरुवात करा. क्लिअर होतं इथपर्यंत? टेबल फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलं होता. टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा अशा पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न करा किंवा जिथं आहे तो वापरा. रेडीमेड असेल तर रेडीमेड वापरा, नसेल काही गोष्टी तुम्हाला स्वतःला सुद्धा वर्कआउट कराव्या लागतील. ओके. लोकसंख्या टॉपिक हा रेडीमेड वाचू नका. लोकसंख्या टॉपिकवर एक स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी काय? सगळ्यात महत्त्वाचं, क्वेश्चन्स कोणत्या पद्धतीनं विचारलेले आहेत, प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आहेत ते बघा. ते 1 2 3 4 5 6 काय जे काही असतील प्रश्न ते आयडेंटिफाय करा. नागरीकरणावर कसा प्रश्न आहे, त्याच्यानंतर लिंग गुणोत्तरावर कसा प्रश्न आहे, हे प्रश्न आयडेंटिफाय करा. त्याच्यानंतर हे प्रश्न तुम्हाला आयडेंटिफाय झाले, याची एक क्वेश्चन बँक तयार होते. 100 प्रश्न निघतील, बरोबर. हे 100 प्रश्न त्या तुम्हाला जो चार्ट सांगितला, टेबल सांगितला होता, त्या टेबलमधनं तुम्ही स्वतः वर्कआउट करा. त्याच्याशिवाय तुम्हाला लोकसंख्या 100% कधीच तुमची लक्षात राहणार नाही. समजतंय? हे खूप कॉन्फिडेंटली मी सांगतोय बघा तुम्हाला, कारण मी एक्सपिरियन्स केलेला आहे. 100 प्रश्न आयडेंटिफाय करायचे, 100 प्रश्न शोधायची, त्याची उत्तरं शोधायची. एकट्याला बोर होते, कोणाला तरी सोबत घेऊन शोधा, डिस्कस करा ते, मगच ते तुमच्या लक्षात राहणार आहे. मगच तुम्हाला ते पेपरमध्ये कितीही फिरवून विचारलं तरी त्याचं उत्तर तुम्हाला येणार आहे. समजतंय?
ग्रेड फॉर्मॅटमध्ये हा एक पॅटर्न आहे. ग्रेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही नदी प्रणाली लक्षात ठेवू शकता. बुकमध्ये आहे, इथे जास्त डिटेलमध्ये तुम्हाला नाही दिसणार. ज्याला नकाशे अवघड जात आहेत त्यांनी ग्रीड फॉर्मॅटमध्ये सुद्धा व्यवस्थित त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकता त्या गोष्टीचा. उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या, डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या, एक जनरल अंडरस्टँडिंग येण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. ओके, या लेक्चरचा उद्देश एवढाच होता. आलेले प्रश्न त्यांचा जो विचारण्याचा हे आहे स्कोप आहे, तो स्कोप वाढत चाललेला आहे. हा स्कोप आता इथून पुढच्या एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला दिसेल. सिम्पल क्वेश्चन्स विचारण्याचा जमाना गेला, आता अवघड प्रश्न येणार आहेत. याची तयारी आत्तापासून करून घ्या. प्रश्नांचं बदललेलं स्वरूप आपण डिस्कस केलं, सोर्सेस काय वापरायचे ते डिस्कस केले, स्ट्रॅटेजी कोणती ठेवायची ते डिस्कस केली. अजून एकदा सांगतो, जर तुम्हाला स्ट्रॅटेजी बघायची असेल किंवा क्वेश्चन्सचं स्वरूप लक्षात घ्यायचं असेल तर ते मॅरेथॉनचं लेक्चर यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे. अजून एकदा बघा, 3 तासच तुमचा वेळ जाईल, पण त्याचा फायदा तुम्हाला भूगोलाबरोबर बाकीच्या विषयांना सुद्धा होईल. कारण ती स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी तुम्ही इतर विषयांना सुद्धा लावू शकता, हे लक्षात घ्या. ओके, या सगळ्या गोष्टीची तयारी केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मेन्सला अप्रोच करचाल त्यावेळेस तुम्हाला मेन्स खूप सोपी वाटायला सुरुवात होईल. क्लिअर? याच्यावर तुमचे काय प्रश्न असतील, कसल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. मी पर्सनली त्यांचं उत्तर तुम्हाला देईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील हे समजतो. या गुड नोटवर थांबतो. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.